ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत, येऊ द्या ना. मला तर सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले, गुजरातमध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरातमध्ये, त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना. हो सकता है, ये कुछ भी कर सकते हैं लोग. लालबाग का राजा इतना बड़ा नाम है, लोग आते हैं देश भर से, चलो गुजरात में लेके जाओ, प्रेशर लाओ. ये लोग कुछ भी कर सकते हैं. लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे. नहीं, लालबाग का राजा कल से गुजरात में चलेगा. ये व्यापारी लोग हैं, मैं आपको बोल रहा हूं, और बहुत ही सोच समझ कर बोल रहा हूं. ये अपने आप को महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं. बहुत से ऐसे राज्य है जो लूटना चाहते हैं लोग, बीजेपी के लोग. गृहमंत्री अमित शाह जी का एक काम है सबको समान न्याय देना. गृहमंत्री सब लॉ एंड ऑर्डर मेंटेन करना, ये उनका काम नहीं है. पार्टी तोड़ो, पार्टी फोड़ो, न्यायालय के ऊपर दबाव लाओ, चुनाव आयोग के ऊपर दबाव लाओ, प्रेशर लाओ. यही काम देश के गृहमंत्री कर रहे हैं, और इतिहास में ये उसकी नोंद रहेगी कि इस प्रकार का गृहमंत्री देश में हुआ. सर, अमित शाह असतील, मोदी असतील, वारंवार महाराष्ट्राचे दौरे करताना पाहायला मिळाले. महाराष्ट्र लुटण्यासाठी, महाराष्ट्र त्यांना लुटायचं आहे, त्यांना महाराष्ट्र तोडायचं आहे, महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. बरं का, महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. ज्या पद्धतीचे निकाल लोकसभेचे महाराष्ट्राने दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र अधिक कमजोर करायचा उद्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत. म्हणून ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीये. हिम्मत है तो कर लो ना. हरियाणा के साथ चुनाव ले लो. मुंबई महानगर पालिका का चुनाव क्यों नहीं लेते आप? अमित शाह जी आप आ रहे हैं ना मुंबई में, आप लीजिए ना. 3 साल से मुंबई महानगर पालिका लूटने के लिए आपके लोगों के हाथ में आपने दी है. यही तो सबसे बड़ा घोटाला है आपका. मुंबई लूटो, पुणे लूटो, नागपुर लूटो, कोई कॉरपोरेशन नहीं, कोई लोक प्रतिनिधि नहीं, कोई पीपल्स रिप्रेजेंटेटिव नहीं, कोई मेयर नहीं. आप आएंगे और आपके दलाल लोग यहाँ मुंबई लूटकर आपको माल दे देंगे दिल्ली में. ये चल रहा है. तो भास्कर जाधव म्हणतात की पुतळा जो दिवसा पडला आणि तो पुढे जो चढलाय, मात्र हा जर रात्री पडला तर इतर धर्मीवरती यांनी ढकलला असं भाजप. बघतो मी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 90 ते 100 जागा तयार करायला सांगितली आहे. त्यांना जो मीटिंगमध्ये सूचना देखील देण्यात आल्या. ठीक आहे, प्रत्येक पक्ष, महाविकास आघाडीतला प्रत्येक पक्ष, 3 पक्ष प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही गट